हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या मालवणच्या पार्ट 2 ब्लॉगमध्ये. खरं तर या ब्लॉगला यायला खूप टाईम आणि खूप उशीर झाला आहे काही कारणामुळे. पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काय बघायला भेटणार, कारण की ब्लॉगच खूप मोठा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तर व्हॉइस ओव्हर दिला आहे, त्यासोबत माझ्या एका मित्राने पण खूप चांगला प्रयत्न केला आहे ब्लॉगसाठी. तर मग ते तुम्हाला बघायला भेटेल. चला मग आपण सगळे सोबत बघूया या ब्लॉगमध्ये काय काय झालेलं आहे. तर मग रात्री खूप सारी धमाल करू, आम्ही सगळे लेट झोपलो आणि सकाळी काही जण लवकर उठले, त्यातलं मी पण आहे. तर आम्ही सकाळी थंड पाण्याचा अनुभव घेतला. माझा मित्र बोलतो की माझी व्हिडिओ काढतो, मी त्याची मज्जा घेत असतो. या सगळ्या मस्तीच्या नादात मी विसरूनच गेलो की तुमच्या सगळ्यांना सुद्धा सकाळचं वातावरण जे बीचवर असतं ते दाखवायचं राहून गेलं. तर मी इथे तुम्हाला दाखवतोय. खरं तर आम्ही सगळ्यांनी नाही 3-4 लोकांनी सकाळचं जे पहिलं ऊन असतं त्याचा अनुभव घेतला आणि खूप चांगला अनुभव होता. फ्रंट कॅमेरे खराब असल्यामुळे मी बॅक कॅमेऱ्याने असं शूट करतो, त्यामुळे माझा मित्राचा चेहरा दिसत नाही आहे. असो, आमच्या भावाने अचानक येऊन बॉम्ब फोडला. खरं तर तो आमच्यासोबत येणार होता, पण काही कारणामुळे त्याचं कॅन्सल झालं. पण दुसऱ्या दिवशी तो अचानक आला. हा बघा आमचा भाऊ. अचानक थप्पा देण्याने आम्हाला खरंच खूप आनंद झाला आणि इथे आम्ही नाश्त्याची वाट बघतोय आणि तोपर्यंत आम्ही प्रत्येकाने असा सुका खाऊ आणला होता, तो खात होतो आणि आमची अशीच चर्चा चालू होती, गप्पा टप्पा. सगळे खूप महिन्यानंतर एकत्र अशी फिरायला आलोय. कधी वेळ भेटत नसतो, सगळे आपापल्या कामामध्ये असतो. तर मग काही वेळाने आम्हाला आमचा नाश्ता आला आणि आपला सर्वात आवडता नाश्ता म्हणजे पोहे. इथे आम्ही बाहेर फिरायला जाण्यासाठी रेडी झालो आणि आम्ही प्रत्येकजण चेक करत होतो काय राहिलं तर नाही ना, जेणेकरून बाहेर गेल्यानंतर आपल्याला अचानक आठवेल आणि पश्चाताप होईल. इथे आम्ही सगळे गाड्यावर बसलो आणि आमचं फोटो वगैरे काढायचं होतं, चालू होतं. तिथे आपला भाऊ फोटो काढतोय आणि इथे मी व्हिडिओ काढतोय. तर मित्रांनो, व्लॉगच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की माझ्यासोबत माझा मित्र आहे जो व्लॉग करणार आहे. तो म्हणजे हा दीपक. हा उत्तम अभिनेता पण आहे आणि शिक्षक पण आहे आणि MR पण आहे. तर मित्रांनो, आम्ही वेळ न घालवता तिथून फिरायला जाण्यासाठी निघालो, जेणेकरून आम्हाला उशीर नको व्हायला. तर मित्रांनो, हाच तो आमचा मित्र विपिन, ज्याने अचानक येऊन थप्पा दिला आणि त्यांनी आम्हाला खरंच सांगितलं की काय काय अरेंज करावं लागलं त्याला आमच्यासोबत फिरायला येण्यासाठी. त्यांनी सांगितलं की बाबा मला काय मिस करायचं नव्हतं, आपण खूप महिन्यानंतर असं फिरायला जातो आणि मला ते मिस करायचं नव्हतं. तर मित्रांनो, आता पुढून जो व्लॉग माझा मित्र करतोय. मित्रांनो, आता आम्ही बीचवरती जातो आहे. आता सध्या आम्ही देवबागच्या बीचवर होतो, तर आता आम्ही दुसऱ्या बीचला जातो आहे. होऊ शकतं मे बी मालवणच्या बीचवर जाऊ शकतो, नाहीतर तारकर्ली बीचवरती. तर आता आमची स्वारी निघाली आहे. ही लोक येतात आमच्या पाठसून. तर तो विपिन असा, यो विपिन हाय हाय करतात. ते लय हाय लागतात आजकाल लोकांचे. आणि आयटमसोबत जो इतकं बिझी असतं की मित्रांका विसरान जाता. त्याच्या पाठी आमचं विरो बसला. काल त्याका सफोकेशन झालेलं बीचवर, ट्रेनमध्ये सफोकेशन झाल्यामुळे आता त्याला बीचवरती घेऊन जातलो आणि त्याका मस्त मजा करवतलो मालवणची. कारण आमच्या कोकणच भारी असा आणि आमच्या कोकणातली माणसं पण बरी असतात. ही असली नाही तीच की. तर तुमका 2 मिनटांनी मी परत जॉईन करतलं आहे, त्यांची थोबडा दाखवतलं आहे, बघून घ्यावा. मालवणला येल्यानंतर जर तुमका पेट्रोल टाकूचं असत तर स्टेशनपासून मालवण बस स्टॉपपासून फक्त 2 ते 3 मिनटावरती हा पेट्रोल पंप असा. ज्याच्यानंतर मग जर तुम्ही गाडी घेतलात आणि तुमका पेट्रोल टाकूचं असत तर तुम्ही हडे येऊ शकता 2 मिनटं फक्त. पुन्हा एकदा मी तुमका ओळख करून देतले सगळ्यांची. हडे वाईस ट्रॅफिक पण असा आणि आम्ही आता चाललो बीचवरती. तर हे बघा, ह्यो आमचो पाटील असा, रोयाचो पाटील, आणि त्याच्या पाठी किरण बसला. पाटील सगळ्यांना पाठी ठेवतलो आणि पुढे पुढे धावतात. ये रे पाटला पुढे, बघूया माहीत आहे किती तो पळतस. हे बघा, ह्यो आमचो पाटील असा. येत नाही माहिती, थांब पाठसून गाडी यायचं नाही तर घेऊन जात नाही. पाटील, ह्यो पाटील, त्याच्यासोबत किरण असता, हात दाखवता, आणि तो विरो ज्यानं हातवरती केला ना, आणि हा आमचाच पाकूर असता. हवेत उडावतात. हे बघा, ह्यो पाटील असा. ह्यो पाटील रवता ठाण्यात, पण सांगता की कोकणातलं असा. आणि माहीत आहे कोकणातला काही समजत नाही आणि यांना आमच्या गाडी टाकल्यानंतर आणि ट्रॅफिक भरपूर असतात. तर हे बघा, तुम्ही बघू शकता वाईज ट्रॅफिक लागत असता. गाडी आपली सुसाट पळतं. आम्हा सगळ्यांना घरातून निघून बराच वेळ झाला होता आणि आमच्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी आम्हाला अजून 10-12 मिनटं होते. आणि यांचं सगळ्यांचं गाडीवरच सुचवणं चालू होतं की तिकडे जाऊन आपण काय काय करायचं आणि काय काय नाही करायचं. जसं मी म्हणालो की आम्हाला आमच्या लोकेशनला पोहोचण्यासाठी अजून 10-12 मिनटं लागणार आहे. त्याच्यानंतर आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो होते म्हणजे हे. आणि तिकडे गेल्या आमच्या सगळ्याच्या तोंडातून एकच शब्द निघाला, तो म्हणजे वा.
कारण की तिकडचा व्ह्यू एवढा भारी होता, कारण की हे सगळं आम्ही पिक्चरमध्ये व्हिडिओ सॉन्गमध्ये पाहिलं होतं आणि आम्ही प्रत्यक्षात तिकडे आहे, तर याचा अनुभवच वेगळा आहे आणि खूप मजा आली. तर मग माझ्या सगळ्या मित्रांना स्कुबा डायव्हिंगसारखे असे अनेक राईड्स करायचे होते, म्हणून ते तिथे माहिती घेत होते आणि मी इथे व्हिडिओ बनवत होतो. तर मग सगळी माहिती गोळा करून आम्ही सगळे स्कुबा डायव्हिंगसाठी निघालो, पण मी करणार नव्हतो स्कुबा डायव्हिंग. तर इथे माझा मित्र काय बोलतोय बघा. विरू करत नाही आणि याचा पस्तावा त्याला होईल कदाचित आम्ही बाहेर आल्यानंतर. जर आम्ही सुखरूप आलो तर विरूला नक्की पश्चाताप होईल. सेल्फी स्टिक हातात आली आणि ह्याचा चान्स मारून मी काही रील्ससाठी व्हिडिओ शूट केले आणि पुढे माझा मित्र इंटरव्ह्यू घेतो ते बघा. खूपदा येऊन गेलो मालवणला, पण मला स्कुबा करायची इच्छा होती आणि ती स्कुबा राहिलेली ती आज फायनली पूर्ण होत आहे. थँक्यू. मी पहिल्यांदाच मालवणात आलं आहे, मला करायची इच्छा होती पण माझी फाटते, मग मी करत नाही. काय नाही गेलो समुद्रात खालतीच्या वरतीनं आलो तर मग बिचारा मित्राला लटकते माझी, मला लटकून द्यायचं नाही. मी पहिल्यांदाच मालवणला आलो. स्कुबा करायचा आहे इथे. मला स्कुबा काय होतं ते माहीत नव्हतं, पण आता ज्या प्रकारे मला सांगितलं गेलं तर मला एक इंटरेस्ट आला. आधी तर भीती वाटली, आता थोडा इंटरेस्ट आला, तर मी पहिल्यांदा ते ट्राय करणार आहे. तर माहीत नाही खाली गेल्यावर काय होईल, वर आल्यावर तर काय होईल, आनंद तर होईल. दे ना मला. नमस्कार भाई फर्स्ट टाइम आया हूँ मालूम और स्कूबा लाइफ का पहला स्कुबा करने जा रहा हूँ. छोटी तो बड़ी हुई है लेकिन जाके देखते हैं क्या होता है. करके आएंगे, उसके साथ पैरासेलिंग करेंगे फर्स्ट में, खूप मजा करेंगे. नमस्कार. मला तर एकदम खूप आनंद होतो. मी कोकणातलाच आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं नॉर्मल वाटते. पण फर्स्ट टाइम मी स्कुबा डायव्हिंग करणार आहे आपल्या मित्रांमुळे. ओके. नमस्कार, मी दीपक. मी मालवणचा असून सुद्धा मी कधी स्कुबा डायव्हिंग केलं नाही आणि या सगळ्या लोकांका बघून मला पण वाटतं की मी करू होय आणि ते इले तर मजा करून जाऊ होई ना. तर मग या सगळ्यांका मी थोडी वाईच एनर्जी पण देतले माझ्या स्टाईलमध्ये आणि आता आम्ही मजा करतलो आणि या सगळ्यांका ऑल द बेस्ट. आणि मी तर भारीच करतले, ते जाऊन काय होतं माहीत नाही, पण हडे तर भारीच करतले इतक्या मला माहीत असा. आणि मी बुडताला. हॅलो गाईज, आता स्टंट सुरू होणार आहे आणि एक एक करून आम्ही सर्व जाणार आहे. पण वीरेंद्र सोनवणेने गिव्ह अप केलंय. हाय, एन्झायटी इज द कोणी आलं. अबे मी बोलतोय ना. कलर्स टीव्हीने मला हकलून दिले डायरेक्ट. बिग बॉस साठी चॉईस केल्यावर आता आपका स्टंट है, अभी आप कैसा फील कर रहे हो? भाई मस्त फील कर रहा हूँ, लेकिन फिर अंदर से फटी लगी पड़ी हुई है. जाके देखते हैं अंदर क्या होता है. किरण, तू जाणार आहेस, तुझी मला इच्छा जायचंच पूर्ण- आहे आणि मी जास्त वेळ काढणार आहे. तुला वाटतं तू कम्प्लीट करशील? हा यस. कोण तुझं कॉम्पिटिटर कोण आहे? स्ट्रॉंग कॉम्पिटिटर कोण वाटतं तुला? माझ्यासोबत कोणच वाटत नाही. सगळ्यांचे चेहरे बघून तर वाटतायत कोणच एक मिनिट 2 मिनिटं पण नाही. तुला छान काय नाही, मला एकदम भारी वाटतं आणि मी करणार. प्रयत्न ती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय डर क्या की जीते. एका बोटीचा प्रवास संपून आम्ही दुसऱ्या बोटीचा प्रवास चालू केला, कारण की सगळ्या मित्रांना स्कुबा डायव्हिंग करायचं होता आणि पुढे स्कुबा डायव्हिंगचे माझ्या मित्रांचे व्हिडिओ येतील, तर ते बघा त्यांनी कसं काय एन्जॉय केलं आहे आणि कोण किती घाबरलं आहे तुम्हाला तर दिसेलच. तर पुढे बघा. मजा. हे भाई चक्कर गेलं त्याने असं केलं. ते असे हे टाकतात ते मासे. असं केलंस दीपक? असं वाटलं ते असं केलं. असं केलंस की असं केलंस. डीप में वो शंकर भगवान का मूर्ति है नीचे. अबे आजा है, उसको पकड़ उसको आराम से. पहले वो गया, उसको चक्कर आया. Oh my god. एकदम भारी वाटतं आणि मी करणार. प्रयत्न ती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय डर क्या की जीते. संपर्क. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आत्ताच स्कुबा डायव्हिंग करून आलो आहे डीपवाली. तो वीरेंद्र बसलाय कोपऱ्यात, त्याने नाही केले, बाकी आम्ही सर्वांनी स्कुबा डायव्हिंग केले. डीपवाली स्कुबा डायव्हिंग माझा एक्सपिरियन्स तर खूप भारी होता. कन्फ्युजन याच्यात झाला, पण तरी खूप मजा आली. आणि आता पाटील साहेब त्यांचा एक्सपिरियन्स सांगतील. ठीक होतं बोललो ना. विपिन, तुझा कसा एक्सपिरियन्स होता? मजा आला, मस्त एकदम खूप छान. UP वरनं आमचा मित्र आलाय, ही ओळख आहे त्याची.
वीरेंद्र तुला काय वाटतं, तू कसं बघितलं सगळं? एन्जॉय केलं, बरं झालं नाही गेलं, आणि गेलं असतं तर करून आलो असतं. ठीक आहे, चालेल. रोहित भारी एक्सपिरियन्स. बस. किरण एक नंबर. माझी असं नाही करायचं, किती वेळा सांगितलंय. हा, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. इथे मित्राची मजा घेताना भोला भाला था, सीधा साधा था, मैं तो अनजान था, दुनियादारी से होशियारी से मैं तो नादान था, लगी चोट ऐसे मेरे बोले मन को, बिखर सा गया टूट के, जो धागों से बांधा ये रिश्तों का मोती, छूटेगा ना अब छूट के, जहरीले सपनों ने मेरे ही अपनों ने मुझको ही छोड़ के दिया, मेरे डोलना डोलना झाला माझा. मेरे प्यार की धुन, मेरी नफरतें. तर इथे सगळ्या माझ्या मित्रांचं स्कुबा झाला आणि त्यानंतर त्यांना पॅरेसेलिंगला जायचं होतं. त्यासाठी ते लोक परत आम्हाला बीचवर सोडणार होते आणि तिथून त्यांना दुसरी बोट करायला लावणार होते. तर आम्ही परत निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजे बीचवर जायला. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना हे सांगायला मला लाज अजिबात वाटत नाही. असं नाही, मला खूप लाज वाटते की एवढं लांब येऊन आम्ही एकही राईड नाही केली. खरं तर माझ्या मित्रांचं स्कुबा पाहून, त्यांची एक्साइटमेंट पाहून मला पण थोडा पस्तावा येत होता, पण तो पस्तावा मी मनात दाबून टाकला आणि खूप आनंदात राहिलो. शेवटी आम्ही बोटीतून बाहेर निघालो आणि थोडंसं बाहेर आलो आणि तरी आम्हाला असं वाटत होतं की आम्ही जमिनीवर तरंगतोय, म्हणजे आम्ही अजून पाण्यातच आहे असं वाटत होतं. तर इथे माझे सगळे मित्र पॅरेसेलिंग राईडसाठी निघाले आणि जातात ते बोलत, वीरा तुझ्याकडे अजून टाईम आहे, तू येऊ शकतो. पण माझ्या मनात काय चाललं होतं काय माहीत. त्यांना म्हटलं तुम्ही जा, मी आहे इकडे. तर एकटं बराच वेळ बीचवर घालायचं म्हटलं तर इकडे तिकडे डवरत होतं आणि डवरता मला एक सुंदर दुकान दिसलं आणि त्या दुकानात सगळे हातांनी बनवलेले वस्तू होते, शोपीस होते आणि खरंच ते पाहून मला खूप छान वाटलं. आता आपण पाहू की आपले मित्र पॅरेसेलिंग कसे करतायत आणि कसे नाही. चला बघूया. तर माझ्या सगळ्या मित्राचं पॅरेसेलिंग राईड करून परत बीचवर येत होते, कारण की बीचवर येऊन त्यांना अजून 2-3 कसले तरी राईड होत्या, त्यांचं नाव मला माहिती नाही, ते करायचे होते. आणि ते कोणते राईड आहेत ते बघू. तर माझ्या सगळ्या मित्रांची पहिली राईड झाली आणि आता ते दुसऱ्या राईडसाठी जात होते. तितक्यात माझा मित्र बोलतो, अरे बाबा या राईडवर तर ये. मी त्याला नाही म्हणालो आणि ही अशी काही राईड होती आणि तर बघूया मजा. Oh my God. हा बघा आमचा मित्र. Oh my God. तर इथे माझे सगळे मित्र बनाना राईडसाठी जाताना मला टाटा बाय बाय करतात की ते लोक अमेरिकेलाच चालले आहेत. तर बघू मजा.
हा बघा आमच्या मित्रांचा बनाना राईडवरून पडल्यानंतरचा आनंद. पाण्यामध्येच नाचायला लागलाय. थोडंसं बाहेर यायची वाट पण नाही बघितली. बघा किती एन्जॉय करतायत. दिवसभर खूप धमाल मस्ती करू आम्ही परतलो आमच्या राहण्याच्या ठिकाणी आणि रात्री पण काय ब्लॉग केला नाही, जेवून झोपलं कारण की सगळे थकले होते. सकाळी उठून सर्वात पहिले बीचवर गेलो आणि आज आमचा परतीचा प्रवास होता. म्हणजे आम्ही सगळे आपापल्या घरी जाणार होतो आणि सगळ्यांचे चेहरे पडले होते, रात्रीच पडले होते. कारण की यार वर्षातून एकदा आम्ही सगळे भेटतो, कारण की आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आणि आम्ही भेटतो तर कमी वेळासाठी भेटतो आणि नंतर म्हणजे 2 दिवस म्हणजे बोलतात ना आनंदाचे दिवस लगेच जातात, तसंच होतं. आणि माझा मित्र म्हणाला की आज जर का गेलो तर उद्याच आपण परत भेटू ना, तर त्यासाठी असो. तर बीचवर मला एक सुंदर बोटी दिसली आणि या बोटीनं कधी मी जवळून पाहिलं नव्हतं, तर आज पतं आणि याच्यावर बसून आम्ही फोटोशूट पण केले, काही थोडेफार काढले, जास्त फार काय नाही. आणि इथे बघा दोघा मित्रांची रेस झाली होती, पण त्याचा व्हिडिओ मी काढला म्हणजे क्लिक करायचं विसरलो आणि एंडला मी क्लिक केला, असं झालं. आणि सगळ्यांनी शिव्या दिल्या मला, नाही का, खूप भरभरून शिव्या दिल्या. असो, तर इथे चालू झाले सगळ्यांची पॅकिंग आणि सगळेजण चेक करत होते, एकमेकांना सांगत होतं की कोणाचं काय राहिलं आहे का, नाही राहिलं आहे का. आणि माझी सगळ्यात पहिले बॅग पॅकिंग झाली होती कारण की मी जास्त काय आणलंच नव्हतं ना. आम्ही निघालो आणि ही सर्वात पहिलं आम्हाला जे का आम्ही भाड्याने स्कूटी घेतली होती ते आम्हाला परत द्यायची होती. आणि तिथून जाता जाता म्हणाले माझा मित्र की यार मी लेट आलो आहे आणि मला फोटो काढता नाही आले, तर जाता जाता आपल्याला काही लोकेशन उठलं फोटो काढण्यास, तर आपण तिथे थांबू. तर तिथं आम्ही उतरलो, त्याने 2-4 फोटो काढले आणि आम्ही सगळ्यांनीच काढले. इथे आम्ही थांबलो, सुंदर नदी होती आणि खरंच खूप चांगलं वातावरण होतं आणि खूप वाईट वाटत होतं सगळ्यांना की यार आता आपण पुन्हा कधी भेटू आणि पुन्हा कधी इकडे येऊ हे सांगता येत नव्हतं कोणालाच. आम्ही जिथे फोटो काढण्यासाठी थांबलो होतो तिकडचा नजारा खरंच खूप चांगला होता आणि तुम्ही पण बघा. इथं मी विचार केला डायरेक्ट ब्लॉग करे, पण नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मूर्ख वीरेंद्र, तू तर नंतर व्हॉइस ओव्हर देणार आहे ना, तर फुकटची एनर्जी का वाईट घालतोय. तर असो, खरं तर आमच्या सगळ्यांच्या मनात खूप दुःख होतं, त्यामुळे कोणाच्या तोंडातून आवाज येत नव्हता. आणि तिथे मी पाहिलं एक मित्र नंदीकडे बघून काय विचारत होता काय माहीत, तर तिथे जाऊन बघू, त्याची मजा घेऊ. तर तिथे जाऊन उलटच झालं. प्रपांतरी आलं, प्रप्रांती प्रपांतरी आलं, प्रप्रांती. आम्ही सगळ्यांनी भरपूर फोटो काढू. आम्ही तिथून निघालो कारण की मालवणवरून आमची वेळेवर बस होती, त्याच्या आधी आम्ही भाड्याने घेतलेल्या गाड्या त्यांना परत सुरक्षित करायचे होते. तिथून मग आम्ही बस पकडून कुडाळ स्टेशनला जाणार होतो. तर आम्ही बसमध्ये बसलो, एका बसमध्ये बसलो तर वाट बघतो आपण बस सुटायची. तर तिथे माझा मित्र सगळ्यांना विचारत होता सगळ्यांनी सामान व्यवस्थित घेतले नाही, सगळ्यांना जागा झाली का याची तपासणी तो करत होता. काही मिनिटात बस सुटली आणि आमचा प्रवास निघाला कुडाळ स्टेशनला. इथं माझा मित्र त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता कारण की गेले 20 मिनिटापासून तो बाळ इतका रडत होता की सगळे वैतागले होते. सगळे त्या बाळाला बोलत होते बाळा शांत हो, सगळेच त्याच्या मागे लागले होते की बाळा शांत हो शांत, पण तो काय बाळ ऐकेना. शेवटी आम्ही सगळे व्यवस्थित कुडाळ स्टेशनला उतरलो आणि उतरला मित्र बोलला आपल्या ट्रेनला बराच वेळ आहे, तर सगळ्यांनी आराम करा. कोणाला काय नाश्ता बिष्टा करायचा असेल तर करून घ्या कारण की ट्रेनला अजून वेळ आहे. तर सगळ्यांनीच नाश्ता केला आणि बऱ्याच लोकांनी फोटोशूट केला, म्हणजे मी पण केला. आणि तिकडे पाहतो काय माझा मित्र एकटाच असं बसला आहे, बिचाराच्या मनात म्हणजे तो खूप इमोशनल आहे. माहिती आहे सगळ्यांनाच असं मनात दुःख झालं असेल की बाबा आपण वर्षातून एकदा भेटतो आणि ते पण दिवस असे फटाफट जातात की समजत नाही आता पुन्हा कधी भेटू, कसे भेटू, कुठे फिरत जाऊ हे माहिती नसतं ना. तर माझ्या मित्राला तेच बोलवतो बाबा आपण पुन्हा भेटू, नाराज व्हायची काही गरज नाही. बघा मित्रांनो सगळ्यांचे चेहरे कसे पडले आहेत, सगळ्यांच्या मनात एकच झालं असेल यार आपण खूप महिन्यानंतर एकत्र येतो, फिरायला जातो आणि लवकर 2 दिवसातच जातो, आता आपण पुन्हा कधी भेटू काय भेटू काय सांगता येत नाही. सगळ्यांचे चेहरे बघा तुम्ही फक्त. 10 मिनिटांनी आमची ट्रेन येणार होती म्हणून आम्ही प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी निघालो आणि तिथे पाहिलं की एवढी खाणेरी गर्दी, बापरे. ही गर्दी पाहून माझ्या मनात तीच भीती निर्माण झाली जी आधी होती. खूप त्रास झाला होता, तुम्हालाही माहिती आहे. तर मित्रांनो हा मला खूप जेनझी बोलत होता, तर त्याला कामाला लावलं जेनझीचं. पूर्ण स्टेशनपर्यंत त्याला बॅग उचलायला लावली आहे.
ब्रिज ओलांडून आम्ही आलो प्लॅटफॉर्मवर आणि आमचा डबा जिथे येणार होता तिथे येऊन थांबलो. शेवटी आम्ही सगळे व्यवस्थित ट्रेनमध्ये बसलो आणि बसल्या माझ्या मनातली जी काय भीती होती ती एकदम निघून गेली, कारण की ही ट्रेन एवढी मोकळी होती ना, सगळ्यांना व्यवस्थित बसायला जागा भेटली. आणि मेन म्हणजे आमचा प्रवास एवढा भारी गेला ना, मजा मस्ती करत आमचा प्रवास कधी सुरू झाला आणि कधी संपला हेच समजलं नाही. खरं तर 2-3 काका लोक होते ते पण मला आले तुमच्यामुळे ना, आमचा प्रवास पण खूप चांगला झाला. असो आम्ही कल्याणला उतरलो, अर्धे ठाण्याला उतरणार होते. तर मी आणि माझा एक मित्र कल्याणच्या एका मित्राच्या घरी थांबणार होता आणि उद्या दुसरी आमच्या घरीच निघणार होतो. खरं तर व्लॉग मी इथेच थांबवणार होतो, पण अचानक माझ्या लक्षात आलं की तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि माफी मागायची होती की या व्लॉगला यायला खूप उशीर झाला आणि आमच्या या प्रवासामध्ये आनंदामध्ये तुम्ही सहभागी झालात. आणि खरंच मला जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या आनंदात तुम्हाला सामील करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.